हिवाळ्यात आणि पावसाळ्यात आपल्यापैकी बऱ्याच जणांना सर्दी खोकल्याचे त्रास होतात. ते होऊ नये तसेच शरीराला देखील उष्णता मिळवण्यासाठी खानदेशात अगदी घरोघरी आवर्जून केली जाते ती म्हणजे गुरमई रोटी. आणि ही रोटी खास अशा 11 प्रकारच्या आयुर्वेदिक मसाल्यांपासून बनवली जाते, ज्यामुळे शरीराला थंडीच्या दिवसांमध्ये तसेच पावसाळ्यामध्ये उष्णता मिळते. त्यामुळे सर्दी खोकल्याच्या त्रासापासून बचाव होण्यास मदत होते. शिवाय ज्या बाळंतीणी बायका असतात त्यांना सुद्धा आवर्जून खानदेशामध्ये ही रोटी तसेच ह्या मसाल्यापासून बनवलेला पातळ शिरा म्हणजेच घाटा देण्याची पद्धत आहे. हा मसाला एकदाच बनवून ठेवला की अगदी 4 ते 5 महिने छान असा टिकतो. अजिबात खराब होत नाही. हा मसाला वापरून आपण चहा देखील करू शकतो. तर आज आपण 11 प्रकारचे विविध आयुर्वेदिक गुणधर्म असलेले घटक वापरून हा मसाला कसा तयार करायचा आणि त्यापासून ही पोळी कशी तयार करायची ते बघणार आहोत. नमस्कार मंडळी. मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. गुरमय रोटी बनवण्यासाठी काय-काय साहित्य लागते ते आता आपण बघून घेऊया. त्यासाठी सर्वप्रथम आपण घेतलेली आहे, सुंठ घेतलेली आहे, 15 ग्राम सुंठ घेतलेली आहे. ही वाळवलेली अद्रक जी असते त्याला सुंठ असे म्हटले जाते. यानंतर घेतलेलं आहे 5 ग्राम दालचिनी घेतलेली आहे. पुढे आपण घेतलेलं आहे 5 ग्राम कोरांजन घेतलेलं आहे. तर हे कोरांजन एखाद्या झाडाच्या खोडाप्रमाणे दिसतं. याला कोरांजन असे म्हटले जाते. 5 ग्राम प्रमाणात घेतलेलं आहे. पुढे आपण पिंपळी घेतलेल्या आहेत बघा, 3 प्रकारच्या पिंपळी घेतलेल्या आहेत. तर लेंडी पिंपळी घेतली आहे सर्वप्रथम 5 ग्राम लेंडी पिंपळी. गाठी पिंपळी घेतलेली आहे. ही गाठींसारखी दिसते. या कारणामुळे हिला पिंपळी असे म्हटले जाते. 5 ग्राम घेतलेली आहे. पान पिंपळी किंवा गजपिंपळी हिला म्हणतात. म्हणजे थोडी मोठी पिंपळी असते ही. ही सुद्धा 5 ग्राम या प्रमाणात घेतलेली आहे. पुढे वेलची घेतलेली आहे. आपली रोजच्या वापरातली जी वेलची असते, त्यामुळे टेस्ट खूप छान येते मसाल्याला. तर ती 5 ग्राम घेतलेली आहे. लवंग 5 ग्राम आणि काळी मिरी 5 ग्राम घेतलेले आहेत. यानंतर अक्कलकराची काही फुलं मला लगेचच मिळाली बाजारामध्ये आणि लगेचच ही उपलब्ध देखील असतात. त्याचं फार महत्त्व आहे या मसाल्यामध्ये. त्यामुळे अक्कलकराची 3 फुलं मी घेतलेली आहेत. आणि पुढे जायफळ घेतलेलं आहे. तर जायफळ छोटं असल्या कारणाने मी एकच घेतलेलं आहे. मोठं जायफळ असेल तर आपण अर्ध घ्यायचं आहे. आपण बघितलं तर सगळे मसाले हे 5 ग्राम या प्रमाणातच घेतलेले आहे. फक्त सुंठ जी आहे ती 15 ग्राम प्रमाणात घेतलेली आहे. या मसाल्यांमध्ये बऱ्याचदा पाण्याचा अंश असतो. या कारणामुळे हे लवकर बारीक होत नाहीत मिक्सरमध्ये. या कारणासाठी आपण हे मसाले जे आहेत ते थोडे मंद आचेवर तव्यावर परतवून घेणार आहोत. अगदी 1 ते 2 मिनिटच आपल्याला हे परतवून घ्यायचे आहेत. यांना जाळायचं नाही. फक्त गरम असे करून घ्यायचे आहेत. पुढे सुंठ आपल्याला थोडीशी कुटून घ्यायची आहे. कारण असं की मिक्सरमध्ये ही डायरेक्टली वाटली जात नाही. या कारणाने याचे प्रथम तुकडे करून घ्यायचे. त्यानंतर आपण याला बारीक करून घ्यायचे आहे मिक्सरवर. मसाले गरम झालेले आहेत आणि ते एका ताटामध्ये आपण काढून घेऊयात. यानंतर पुढे मिक्सरचं एक भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये सगळे मसाले आपण टाकून घेणार आहोत भाजलेले आणि यानंतर सुंठाची पूड टाकून घ्यायची आहे. जायफळ सुद्धा मी थोडंसं कुटून घेतलेलं होतं. ते जायफळ घालून घेऊ. अक्करकराची फुलं घालून घेतलेली आहे आणि हे सगळं जिन्नस आपण छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. हे सगळं जिन्नस बारीक वाटून झालं, की त्यानंतर एक मैद्याची चाळणी जी असते, मैदा गाळायची चाळणी अगदी बारीक अशी, ती आपल्याला घ्यायची आहे आणि त्यातून आपल्याला हा मसाला चाळून घ्यायचा आहे. अगदी बारीकसर असा हा मसाला खाली पडतो आणि थोडं जाडसर असं वरती राहतं. तर बघा, मसाला अगदी छान असा बारीकसर मस्तपैकी असा गाळून रेडी झालेला आहे. मसाला सगळा चाळून झालेला आहे. वरती हा जो जाडसर असा मसाला न दळला गेलेला जो मसाला आहे, तो राहिलेला आहे. हा आपण चहात टाकून त्याचा चहा सुद्धा खूप छान असा लागतो. खाली जो आपला मसाला मिळालेला आहे, याला गुरमय रोटीचा मसाला असे खानदेशात म्हटले जाते. हा मसाला अगदी हवाबंद डब्यामध्ये जर आपण ठेवला, तर 4 ते 5 महिने अजिबात खराब होत नाही. जसा तसा राहतो. चहामध्ये देखील हा छान असा लागतो. तर आपण यापासून गुरमय रोटी आता बनवायला घेणार आहोत. पुढची रेसिपी म्हणजे आता आपण गुरमय रोटी कशी बनवायची? तर त्यासाठी सर्वप्रथम आपण पीठ मळायला घेतलेलं आहे बघा. तर रोजचंच आपलं गव्हाचं वापरायचं पीठ आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि 2 चमचे पातळ केलेलं तूप घालून घ्यायचं आहे. यामुळे पोळी खूप छान अशी खुसखुशीत अशी तयार होते आणि हे जे तूप दिलेलं आहे, आपण मोहन दिलेलं आहे तुपाचं, ते छान चोळून-चोळून आपल्याला सर्वत्र या गव्हाच्या पिठाला लावून घ्यायचं आहे. तुपाचे सर्वत्र मोहन दिल्यानंतर पाण्याचा वापर करून आपण याचा मीडियम घट्टसर असा गोळा भिजवून घ्यायचा आहे. आपण रोजची पोळी करण्यासाठी जशी कणिक भिजवतो, त्याप्रमाणे ह्या गव्हाच्या पिठाची आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण ती झाकून ठेवणार आहोत. हे बघा, छान मध्यम कन्सिस्टन्सीची अशी आपण ही कणिक भिजवून घेतलेली आहे. आता ही आपण झाकून मुरू देणार आहोत. यानंतर आपण आता मिश्रण बनवून घेऊयात.
पोळीमध्ये भरण्यासाठी मिश्रण बनवायचं आहे आपल्याला. तर 1 वाटी बारीक किसून घेतलेला गूळ घेतलेला आहे. गूळ नेहमी किसून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचे अजिबात बारीक-बारीक देखील खडे राहण्याचा चान्स राहत नाही. किसून घेतलेला गूळ 1 वाटी घेतलेला आहे. यानंतर उर्मा रोटीचा जो मसाला आपण घेतला आहे, तो 1 टेबलस्पून भरून मी यामध्ये घातलेला आहे. आपल्याला जर अजून घालायचं असेल, तर आपण अजून देखील घालू शकता. त्यानंतर 2 चमचे पातळ केलेलं तूप आपण घालायचं आहे. याला छान असं बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला हे तूप घालणं आवश्यक आहे आणि हा मसाला व्यवस्थित कालवून घ्यायचा आहे. कणिक छान मुरली गेलेली आहे. पुन्हा थोडंसं तुपाचा हात लावून आपण हिला मळून घ्यायची. म्हणजे पोळी अगदी मऊसूत आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी खुसखुशीत अशी तयार होते. गुरमय रोटी करायला घेऊयात, तर छोटासा असा कणकेचा गोळा घ्यायचा आहे. त्यानंतर आपण ज्या पद्धतीने पुरणपोळी करतो भरून, त्याच पद्धतीने ही पोळी करण्याची पद्धत आहे. तर अशी या पद्धतीने तिची वाटी तयार करून घ्यायची खोलगट. थोडासा मधला भाग थोडा जाडसर राहू द्यायचा म्हणजे पोळी फाटत नाही. आणि हे जे आपण छोटे-छोटे असे गोळे तयार करून ठेवायचे असतात याचे किंवा डायरेक्ट भरलं तरी सुद्धा चालू शकेल. थोडंसं सारण आपण यामध्ये भरून घ्यायचं आहे, जसं आपल्याला आवडेल त्या पद्धतीने. आणि यानंतर या पद्धतीने याची चाकरी तयार करून घ्यायची. हे बघा. एकदम व्यवस्थित असं सगळ्या बाजूंनी याला बंद करून घ्यायचं आहे. थोडंसं आतलं जे सारण आहे, ते बोटांच्या सहाय्याने पसरवून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण कचोरीमधलं सारण पसरवतो, तसं हे सारण कडेकडेपर्यंत पसरवून घ्यायचं आहे. म्हणजे कडापर्यंत हे सारण छान भरलं जातं आणि पीठ लावून पुन्हा आपण याची पातळसर अशी छान पोळी लाटून घ्यायची आहे. अगदी पातळही लाटू नका, थोडी मध्यमच पातळ अशी लाटा. हे बघा, आतलं सारण काठोकाठ असं भरलेलं आपल्याला दिसत आहे. आणि गरम तव्यावर आपल्याला ही पोळी छान अशी शेकून घ्यायची आहे. अगदी हाय गॅस करू नका. मध्यम आचेवर आपल्याला ही पोळी हळुवारपणे दोघंही बाजूंनी शेकून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मी मध्यम केलेली आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला ही पोळी दोघंही बाजूंनी छान खमंग अशी भाजून घ्यायची आहे. आतमध्ये गुळाचं सारण असल्या कारणाने ही पोळी बऱ्याचदा फुटते. बऱ्याचदा ही फुटण्याची शक्यता देखील असते. तर जर ही पोळी फुटली तरी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. तूप घालून मंद आचेवर ही पोळी दोघंही बाजूंनी खमंग अशी भाजून घ्यायची. खूप सुंदर आणि खूप स्वादिष्ट ही पोळी लागते. शिवाय पौष्टिक देखील आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा. घराघरात बनवली जाणारी ही खानदेशी पद्धतीची गुरमै रोटी बघा दोघही बाजूंनी आपण आता शेकून घेतलेली आहे. किती मस्त आणि छान असा याला एक छान क्रिस्प आलेला आहे. छान सोनेरी रंगावर ही भाजली देखील गेलेली आहे. तर ही आता आपण सर्व्ह करून घेऊया. ही जी गुरमै रोटी आहे ती गरम दुधासोबत, चहासोबत खाण्याची पद्धत आहे. गरमागरम अशा गुरमै रोट्या बघा ताटामध्ये दुधासोबत आपण सर्व्ह केलेल्या आहे. गुळाचं देखील बघा सारण अगदी काठोकाठ असं आपल्या गुरमै रोटीमध्ये भरलं गेलेलं आहे. यामध्ये वापरलेल्या 11 प्रकारच्या आयुर्वेदिक घटकांमुळे ही पोळी अतिशय अशी गुणकारी अशी तयार होते. तर तुम्हाला आजची माझी गुरमै रोटीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा. तसंच माझ्या चॅनल खमंग खानदेशीला नक्की सबस्क्राईब करा. या हिवाळ्यात, पावसाळ्यात ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. माझे चॅनल खमंग खानदेशीला नक्की सबस्क्राईब करा. बाजूची घंटा सुद्धा दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशा छान-छान आणि नवनवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशीच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.